आणि आता बातमी दिवसभरातली आणखी एक अपडेट घेणार आहोत आपण, ती म्हणजे रिक्षा टॅक्सी चालकांसंदर्भातला जो मराठीचा नियम होता, मराठी सक्ती संदर्भातला, त्याबद्दलची आहे परिवहन मंत्र्यांची अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे। बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर बातमी गेल्या अनेक दिवसांपासून ही गाजती आहे खरं म्हणजे, कारण राज्यभरामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांकरता मराठी सक्ती करण्याचा निर्णय परिवहन खात्याने जाहीर केला। या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी केल्या जाणाऱ्या मराठी सक्तीमध्ये थोडीशी शिथिलता जाहीर करत 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकवण्याची मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे। 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मुभा देण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली। 1 मे पासून मराठीच्या मुद्द्यावरून रद्द केल्या जाणाऱ्या परवान्याच्या निर्णयालाही मुदतवाढ देण्यात आली आहे। परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला देखील 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ आहे। त्यामुळे सध्या बेकायदेशीररित्या प्रवाशांना त्रास देणं आणि ज्या 20 नियमावली आहेत त्याचं उल्लंघन केल्यास परवाना रद्द होईल असं परिवहन खात्याने स्पष्ट केलंय। 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि ती आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार। आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख। अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 59 RTOच्या माध्यमातून। आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार। गायकवाड साहेब त्याचे प्रमुख म्हणून आम्ही इन्चार्ज नेमलेले आहे। त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही तेव्हा तपासणी करणार की आता बाबा किती लोक हिंदी भाषिक मराठी शिकलेले आहेत, किती शिकलेले नाही, आणि त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ। आज मी निर्देश दिलेत की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीने टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो। तर परिवहन मंत्र्यांनी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती संदर्भात दिलेल्या मुदतवाढीचा नेमका अर्थ काय जाणून घेऊया। ही अघोषित एक प्रकारची मुदतवाढ आहे आणि ज्याच्यामुळे मराठी सक्ती संदर्भातला नियम जो आहे तो 15 ऑगस्ट पर्यंत वेटिंगवर आहे असं सध्याचं चित्र आहे। मराठी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांची संख्या किती हे शोधणार आहे परिवहन मंत्रालय। जसं आता मंत्री महोदयांनी सांगितलं 15 ऑगस्ट पर्यंत मराठीच्या मुद्द्यावर परवाना रद्द होणार नाही, ही बाब देखील यातून स्पष्ट होतीये। तर मराठी आलंच पाहिजे या भूमिकेवर मात्र सरकार ठाम आहे। परिवहन खात्याने, परिवहन मंत्र्यांनी ही बाब स्पष्ट केली। तर 1 मे पासून परिवहन विभाग जर ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करणार नसेल तर मनसे कारवाई करेल असा इशारा मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय देसाईंनी दिलाय। की मी स्वतःहून चालू करतोय, जर मराठी बोलला नाही तर तो मराठी बोलत नाही, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती, आपल्या सोशल मीडियावरती हा माणूस माझ्यावर मराठी बोलत नाही ह्याचे सगळे पुरावे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवा। त्या ठिकाणी जे काही कारवाई जी करायची असेल ती महाराष्ट्र नवमन सेना मग ती कानाखाली वाजवून करेल किंवा आमच्या पद्धतीने जशी करता येईल ती आम्ही नक्कीच करू। 1 मे पासून हे मनसेने करा। 1 मे पासून, कारण आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे, आम्ही महाराष्ट्रातील मराठी आहोत, आम्हाला शिकवण्याची काही गरज नाही। रिक्षा चालक 1 मे पासून मराठी बोलणार नाही त्याच्यावर मनसेने आम्ही कारवाई करू, नक्कीच करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।